पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आला आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय, शेपूट राहिले. आणि आता ज्या वेळेला दादानी पुन्हा एकदा आंदोलनाची हे केलं, पुकारलं, त्यावेळेला मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आव्हान केलं की दादा, गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे. पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या आहेत, तर समाजाची काही लोक गावाकडे, मामाकडे गेली असतील. तर आपण हे आंदोलन करू नये. आणि त्यावेळेला काही मी आकडेवारी देखील सरकारने काय केलं हे मी दादांसाठी घेऊन आलो. दादांना ते माहितीच असेल, परंतु त्याच्यानंतर देखील गंगाधरजीकडनं मला काही गोष्टी आल्या की या 7-8 गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत आणि त्या व्हायला पाहिजेत.